अपंग व्यक्तीसुद्धा चालायला लागला आणि मेंटल पेशंटसुद्धा नीट झाला. इतकी ताकद जर या श्रमदान परंपरेत असेल तर आपण काय केलं पाहिजे याचा थोडं विचार करा. आपल्या मनोकामना पूर्तीसाठी पुण्याचा साठा वाढवणं खूप आवश्यक आहे. आणि हे पुण्य वाढवण्याचं एक साधन जे जगद्गुरू जनार्दन स्वामींनी दिलेलं आहे ते म्हणजे सद्गुरूंची सेवा, ज्याला श्रमदान असं म्हणलेलं आहे. देवदेश धर्माची सेवा, ज्याला श्रमदान असं म्हणते. श्रमदान म्हणजे मुखात राम हातात काम. श्रमदान म्हणजे सद्गुरूंची देवदेश धर्माची सेवा, निस्वार्थ सेवा. आणि ही सेवा जेव्हा आपण करतो तर जगद्गुरू जनार्दन स्वामींचं वाक्य लक्षात ठेवा, जो करेल श्रमदान त्यासी घडेल चारी धाम. म्हणजे चारी धाम फिरण्यासाठी आपल्याला किती कष्ट घ्यावे लागतात, ते सगळं फिरून आल्यानंतर जे पुण्य मिळतं ते जनार्दन स्वामी इथं सांगत आहेत की तुम्हाला श्रमदान करून प्राप्त होईल. म्हणून किती महत्त्व या श्रमदान परंपरेला आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामींनी आयुष्यभर या श्रमदान परंपरेतच अनेक मंदिरांची उभारणीसुद्धा केली, आश्रमांची उभारणी केली. कारण श्रमदान केल्यानंतरच तुमच्या पुण्यात वाढ होते आणि पुण्य वाढल्यानंतर तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होते आणि सद्बुद्धी मिळाल्याने तुमच्या हातून सत्कर्म घडतात आणि सत्कर्म केल्यानेच भविष्य उज्ज्वल होतं. म्हणून जीवन जर चांगलं जगायचं असेल आणि भविष्य आपलं उज्ज्वल करायचं असेल तर श्रमदान हे केलंच पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, जेथे ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा हा दारवंटा. म्हणून जर ज्ञान पाहिजे असेल तर पहिले सेवेचा दारवंटा ओलांडावा लागेल. म्हणून सेवा केल्यानंतरच सद्गुरू आपल्यावर कृपा करतात. आणि जे गूढ ज्ञान ग्रंथांमध्ये ते दडलेलं आहे, वाचलं तरी जे कळत नाही असं जे गूढ ज्ञान आहे ते आपल्याला समजायला लागतं. म्हणून सेवा केल्याशिवाय मेवा नाही, हे लक्षात ठेवून प्रत्येकाने गुरुसेवेसाठी वेळ काढला पाहिजे. सद्गुरूंची सेवा केल्यानंतरच आपल्याला सगळं काही प्राप्त होऊ शकतं. याचा इतिहास पूर्ण साक्षी आहे. ज्यांनी सद्गुरूंची सेवा केली त्यांच्यावरच सद्गुरूंची कृपा झाली आणि त्यांनाच ब्रह्मप्राप्तीसुद्धा झाली. म्हणून सेवा करण्यासाठी धडपड केली पाहिजे. सद्गुरूंची सेवा करण्यासाठी पुढं आलं पाहिजे. आपल्या प्रपंचातून वेळ काढून परमार्थ केला पाहिजे. प्रपंच आणि परमार्थाचा बॅलन्स केला पाहिजे. म्हणून प्रपंचात जितकं तुम्ही वेळ देताय त्याचप्रमाणे परमार्थासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. म्हणून बाबाजींचं वाक्य आहे की परमार्थ इतका करा प्रपंचात आड येणार नाही आणि प्रपंच इतका करा परमार्थात आड येणार नाही. म्हणून दोन्हीचा बॅलन्स करण्यासाठी सुंदर असं सूत्र बाबाजींनी दिलेलं आहे की निदान महिन्यातून 1 दिवस तरी आश्रमातून सेवा करा. महिन्याचे 30 दिवस असतात, त्यातला 1 दिवस तरी आश्रमात येऊन तुम्ही सेवा केली पाहिजे. आणि तेही शक्य नसेल तर निदान वर्षभरामध्ये 1 हप्ता, ज्याला आपण 7 दिवसाचा सप्ताह म्हणतोय, तितकं तरी वेळ आश्रमात राहून आपण सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. आणि म्हणूनच जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या कृपेनं आपल्याला ही साखळी श्रमदानाची संधी प्राप्त होत आहे. साखळी श्रमदान म्हणजे प्रत्येक रविवारी फक्त 41 लोकांना वेरूळसारख्या तीर्थक्षेत्रावर राहून सद्गुरूंची सेवा करण्याची संधी आहे. 7 दिवस आश्रमातच आपली व्यवस्था राहील. आपण आश्रमात राहून 7 दिवस श्रमदान करावं आणि वर्षभरामध्ये निदान 1 हप्ता तरी आपण हे केलंच पाहिजे. हे आज्ञा आपल्या सद्गुरूंची आहे. म्हणून महाशिवरात्रीच्या पर्वकालावर हे सुरू झालेलं आहे. महाशिवरात्रीपासून दर रविवारी 41 व्यक्तींची बॅच 7 दिवसासाठी वेरूळ आश्रमात राहत आहे. म्हणून बुकिंग करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला 41च लोकांना ती संधी द्यायची आहे. म्हणून रजिस्टर करा. खाली दिलेल्या लिंकमध्ये लगेच आपण बुकिंग करा. आणि काही विचारायचे असल्यास त्या नंबरलाही आपण फोन करून चौकशी करू शकता. पण लगेच आपल्या भक्ती मार्गाचं प्रोग्रेस साध्य करण्यासाठी, आपल्या जीवनाचा आनंद वाढवण्यासाठी आपण ह्या साखळी श्रमदानामध्ये सहभागी व्हा. आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे की जे श्रमदान वेरूळ आश्रमामध्ये ज्यांनी केलं आहे त्यांचे असंख्य असे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेले आहेत. म्हणून आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की या 7 दिवसाच्या या साखळी श्रमदानामध्ये लगेच
पुढच्या अनेक हप्त्यांची बुकिंग आपण करू शकता. लगेच आपण लिंकवर क्लिक करा आणि बुकिंग करून आपलं जीवन धन्य करून घ्या. जय बाबाजी.